बाबरीचा ढाचा पडला तेव्हा मीही कार सेवेत होतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। त्यावर उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीसांचीही यावेळी त्यांनी खिल्ली उडवली। फडणवीस मशिदीवरती चढले असावे आणि वजनाने मशीद पडली असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। मी सगळ्या कार सेवांमध्ये होतो। मी 20व्या वर्षी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो। सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो। ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो। त्यामुळे एक कार सेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय। अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या। या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे। आणि म्हणून कार सेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे। बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते। असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।